नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आहे। बैठकीत विकास कामांची माहिती घेतली असली तरी एक मुद्दा ठळकपणे समोर आला आहे, तो म्हणजे औषध गोळ्यांचा नशेसाठी होणारा गैरवापर। खासदार रवींद्र चव्हाण यांनी थेट हा मुद्दा उपस्थित केला आणि पालकमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत आहे। आपण बघू शकता, नांदेड शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्र आणि परराज्यातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत आहेत, मोठ्या प्रमाणात क्लासेस इथं चालत आहेत। पण आपण बघू शकता, अलीकडच्या काळामध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रग्स विक्री होत आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हा नियोजन समिती पुढे हा विषय मांडलेला आहे। माननीय पालकमंत्री महोदय यांनाही मांडलेला आहे। जे एफडीआयचे अधिकारी आहेत त्यांना पालकमंत्री महोदयांनी निर्देशही दिलेले आहेत की कुठं अशा प्रमाणात या ठिकाणी ड्रग्स सहजता त्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत ते तपासा आणि त्याच्यावर कारवाई करा। आणि मी म्हणलं, बाबा तुम्ही आतापर्यंत किती याच्यावर कारवाई केली आहे स्टॉलवरच्या, आणि मोठ्या प्रमाणात सहजरित्या त्या विद्यार्थ्यांना गोळ्या, ड्रग्सच्या गोळ्या असतील हे असतील त्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत। जिथं जिथं ह्या गोष्टी होत आहेत तिथं तुम्ही त्वरित कारवाई करण्यात यावी, हा मुद्दा या आमच्या डिप्युटी तक्रार आली होती, काही निदर्शन असायला काय झालं नाही। काही विद्यार्थ्यांनी, काही लोकांनी मला या ठिकाणी निर्देशनास आणून दिलेले आहे। निश्चितच काही पुरावा असेल तर मी आपल्याला देईन। लॉ अँड ऑर्डरवर पण आज आम्ही एसपीना स्ट्रिक्टली सांगितलंय की अशा सगळ्यांवर ताबडतोब कारवाई करा। काही मेडिकल शॉप मध्ये जर मिळत असतील तर त्या मेडिकल शॉपला एफडीए आणि तुम्ही दोघांनी मिळून ताबडतोब सील केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। आता वेगवेगळ्या मुद्द्यावर आज चांगली डिस्कशन झाली। त्यामध्ये महावितरणचा मुद्दा असो किंवा वेगवेगळ्या मुद्द्यावर पीकच्या नुकसान झाले त्याच्या मुद्द्यावर, त्यामध्ये एक मुद्दा जे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट रिलेटेड मुद्दा होता, यामध्ये की जे आमचे शेड्यूल ड्रग्स आहे जे मेडिसिन डिपार्टमेंटवर भेटतो, मेडिसिन शॉप्स मध्ये भेटतो, पण ते मेडिसिनचा गैरवापर सुद्धा असतो। त्याची स्पेसिफिक क्वेश्चन होता माननीय खासदार साहेबांचा। प्रेगा मेडिसिन, नायट्रोसिन मेडिसिन हा सर्वचा गैरवापर काही यूथ त्यांच्या नसासाठी सुद्धा करतो। तो त्या मुद्द्यावर फूड अँड ड्रग्सचे रिप्रेझेंटेटिव्ह मीटिंग मध्ये होता, त्यांनी उभे होऊन आन्सर पण केलेला आहे की ते कारवाई करतील। आणि हा मध्ये जे पोलीस डिपार्टमेंटचा स्पेसिफिक एक लिमिटेड रोल असतो की आम्ही सुद्धा फार्मावाले किंवा मेडिसिन शॉप्स वाले त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन आणि एफडीए वाले सोबत कोऑर्डिनेट करून जास्त कारवाई करणार। असे असे प्रेगा किंवा हा सर्व जो मेडिसिन आहे, काही कप सिरप सुद्धा, फेन्साड्रिल किंवा असा कप सिरप, कॉरेक्स, हा सर्व काय आहे बँड मेडिसिन नाही, पण यांची काय गैरवापर नशेखोरी साठी सुद्धा लोक करतो। तर यांचा कसा गैरवापर आणि फक्त प्रिस्क्रिप्शनवर भेटू असा काय नियोजन करायला लागेल, ते एफडीए सोबत कोऑर्डिनेट करून आम्ही सुद्धा त्यांची मीटिंग घेणार। त्यांच्या बाबत एफडीए ना ऑलरेडी मीटिंग मध्ये जवाब दिलेला आहे। थँक्यू। शहरातील औषधी दुकानांमधनं जर नशेची साधनं मिळत असतील तर ती केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक आपत्ती आहे। जिल्हा नियोजनच्या बैठकीत आलेला हा मुद्दा केवळ विकास कामांसोबतच समाज विकासासाठी ही तितकाच महत्त्वाचा आहे। कारवाई केवळ शब्दांपुरती न राहता कृतीतूनही दिसणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे।